मराठी घरात आमटीशिवाय जेवण अपूर्णच वाटतं. त्यात जर वरण्याच्या शेंगा आणि वांग्याचे आमटे असेल तर जेवणाला एक वेगळीच लज्जत येते. नमस्कार मंडळी, थंडीच्या दिवसात घरोघरी बनणारी वरण्याची म्हणजेच पावट्याची आणि वांग्याची आमटीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी येथे पाव किलो वरण्याच्या म्हणजेच पावट्याच्या शेंगा घेतल्या आहेत. आता त्या नीट सोलून त्याचे दाणे काढून घ्यायचे. त्यासोबत 5 वांगी देखील घेतली आहेत आणि ती देखील चिरून घ्यायची आहेत. आता आधी वरणा आणि वांगी स्वच्छ पाण्याने धुवून थोडा वेळ चाळणीत पाणी निचरण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं. भांड्यात थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात जिऱ्याची फोडणी द्यायची. मग बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा. नंतर लगेचच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. सगळं मिश्रण साधारण 5 मिनिटं तेलात छान परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो नीट भाजले की त्यामध्ये आधी भिजवून घेतलेले वरण्याचे दाणे घालायचे आणि चिरून घेतलेली वांगी देखील घालायची. त्यानंतर यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1 चमचा हळद घालायची. हे सगळं मिश्रण तेलात हळूहळू हलक्या हाताने छान परतून घ्यायचं. हळद आणि मिठामुळे पावट्याचा आणि वांग्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यातून छान सुगंध यायला लागेल. सगळं नीट परतून झालं की आता भांड्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटं पावटा आणि वांगी वाफेवर मस्त शिजू द्यायची. वांगी आणि पावटा तेलात छान 50% शिजले की त्यामध्ये आपण घरीच बनवलेलं कोल्हापुरी लाल तिखट अंदाजे 3 ते 4 चमचे घालायचं. लाल तिखट थोडंसं जास्त वाटेल, पण पावटा आणि वांग्याची आमटी ही झणझणीतच चवीला जास्त चांगली लागते. लाल तिखट घातल्यानंतर सगळं मिश्रण परत एकदा हलक्या हाताने छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढंच आधीच गरम करून ठेवलेलं पाणी घालायचं. आमटीला चांगली उकळी आली की त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. त्यानंतर आमटी साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर छान शिजू द्यायची आणि अशा पद्धतीने तयार होते आपली झणझणीत चवदार अशी वरण्याची म्हणजे पावट्याची आणि वांग्याची आमटी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसोबत. थँक्यू.